रायतळे ग्रामपंचायत हद्दीत जांभूळ विहीर पूर्व परिसरात मुख्य रस्त्यालगत जयसागर डॅम ते जलशुद्धीकरणपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सध्या चालू आहे। ठेकेदाराने हे काम करताना पाईपलाईन टाकण्यासाठी जे खड्डे केले होते त्या खड्ड्यांची संपूर्ण माती गेल्या 1 महिन्यापासून रस्त्यावर पसरली आहे। काही ठिकाणी तर पाईपलाईन टाकताना पूर्वी सुस्थितीत असलेल्या रस्त्या आता खड्डेमय रस्ता झाला आणि याच खड्ड्यांमुळे व ओबडधोबड झालेल्या रस्त्यावरून नागरिकांना मार्गक्रमण करावं लागतं। या रस्त्यावर काही दुचाकी वाहनांचा अपघात देखील झाल्यात आणि अशातच आता पावसाळा तोंडावर आला। पावसाळा आधी रस्त्यावर पसरलेली माती ठेकेदाराने साफ केली नाही तर संपूर्ण रस्ता चिखलमय व निसरडा होईल। परिणामी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना व या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान या रस्त्यावरची माती साफ करून रस्ता पूर्ववत करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान जयसागर धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनच्या ठेकेदारांसोबत जवाहर नगर परिषदेतील काही नगरसेवकांची भागीदारी असल्याची चर्चा गावामध्ये रंगली आहे। आज आपण या ठिकाणी जांभूळ परिसरात आहोत। आपण या ठिकाणी कॅमेरा मारा, या ठिकाणी कॅमेरा मारा। आपण हा रस्ता बघू शकता। हा रस्ता डांबरी रस्ता होता। आता या डांबरी रस्त्यावर पूर्णतः माती पसरलेली आहे। याच्यावर पूर्ण पुढे पण बघा आपण पूर्ण माती पसरलेली आहे। या माती पसरण्याचं कारण या ठिकाणी नगर परिषदेमार्फत जयसागर धरण ते फिल्टर हाऊस अशा प्रकारे मोठी पाईपलाईन, या पाईपलाईनचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आपल्याला दिसून येतो हे खड्डे भरलेले आहे। या पाईपलाईन दरम्यान ठेकेदाराने जे काम केलेलं आहे, पाईपलाईन झाल्यानंतर जे रस्त्यावरती जी माती पसरलेली आहे, या ही माती पूर्णतः रस्त्यावरून काढून आणि हा रस्ता साफ करायला पाहिजे होता, परंतु तसं काही ठेकेदाराने केलेला नाही आणि त्यामुळे येथील नागरिकांना या मातीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या मातीमुळे परिसरातील जे घरं आहे त्या घरांवर या मातीची धूळ पसरते, या घरामध्ये धूळ जाते। तर ठेकेदारांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज होती। या परिसरातील राहणाऱ्या तमाम नागरिकांची मागणी आहे का लवकरात लवकर या रस्त्यावर जी साठलेली माती या ठेकेदारांनी लवकरात लवकर साफसूफ करून घ्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे। धन्यवाद। नमस्ते, अस्सलाम वालेकुम। ये जो रास्ता है, ये रास्ते पे जो अभी डामरी रास्ता था पूरा, बराबर है। अभी डामरी रास्ते पे पूरा मट्टी का रास्ता दिख रहा है। इसका कारण क्या, थोड़ा सा आप बताएंगे? अभी कुछ नगर पालिका का पाइपलाइन का काम शुरू है। ये डैम से लेके तो मेन जल शुद्धिकरण वहाँ पे चालू है, तो उसकी वजह से मिट्टी आई हुई है। अभी जो पाइपलाइन का जो काम शुरू है, ये काम हो गया ऐसा दिख रहा है यहाँ पर? हाँ, ऑलमोस्ट तो हो गया है। हाँ, तो ये जो रास्ता होने के पाइपलाइन का काम होने के बाद जो रास्ते में जो मिट्टी है, ये ठेकेदार ने ये मिट्टी साफ सुफ करना चाहिए था, क्योंकि आपके जो पूरे कपड़े भी दिख रहे हैं पूरे मिट्टी से खराब हो गए। आप क्या बोलेंगे? नहीं, थोड़ी तकलीफ हो रही है। अभी हमने जो संबंधित ठेकेदार से थोड़ा कांटेक्ट करके बोले उनको, तो उन्होंने आश्वासन दिया हमने कहा कि जैसे काम हो जाता है तो हमें पूरी मिट्टी टैंकर लगा के और पूरा जैसा रास्ता था वैसा आपको करके देने का उन्होंने आश्वासन दिया है। हमने फोन किए थे, नागरिकों जो थे इधर सर जो है उन्होंने बात किया उनसे ठेकेदारों से, तो उन्होंने एक आश्वासन दिया हुआ है कि काम एक बार पूरा हो जाने दो, क्योंकि बार बार पाइप वगैरह टूट रहे हैं। तो बोले कितनी बार आएंगे, करेंगे, तो इससे चाहे एक ही साथ आएंगे, और आश्वासन दिए उन्होंने हमारे को। आपको उन्होंने आश्वासन दिए, लेकिन एक लास्ट का प्रश्न आपको पूछूंगा कि ये जो रास्ते का जो पाइपलाइन का जो काम हुआ, तो ये जो रास्ते के ऊपर जो मिट्टी है ये कितने दिन कितने महीने से है, जरा आप बताएंगे क्या? ऑलमोस्ट 15 दिन हुआ होगा इसको। 15 दिन से है मिट्टी का ये। उसमें बीच में कैसा पाइप भी टूटे थे, उन्होंने किए थे, तो 2-3 जगह पाइप टूटे थे, तो वापस से उन्होंने फिर वापस खोदना पड़े। इसकी वजह से उनका बोलना ऐसा है कि एक बार काम हो जाएगा पूरा कंप्लीट तो हम आपको पूरा काम कर देंगे। ऐसा मातीचा ढीक करून ठेवला या ठिकाणी, पाईपलाईनचं काम झालं त्याच्यावर मातीचा ढीक करून ठेवलेला आहे, माती लेवल केलेली नाही, रस्त्यावर तो पूर्ण माती साचलेली आहे। पुढे जाऊया आपण थोडंसं। हा रस्ता डांबरी रस्ता होता, जसा हा समोर आहे तसं हा रस्ता पूर्ण आता याच्यावर माती साचलेली आहे। हे तुम्हाला तसेच येथील परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतोय। आपण काय 2 शब्द बोलणार? हा रस्ता लवकर बनवून देण्यात यावा। ह्या रस्त्यामुळे आता पावसाळ्यात एवढा प्रॉब्लेम होईल का जेणेकरून गाडी नेण्या पण त्रास होईल आम्हाला। त्याच्यामुळे जरा थोडंसं तुम्ही जरा थोडं प्रशासनाने लक्ष द्यावे, किंवा जो ठेकेदार आहे त्यांनी जरा थोडं लक्ष देऊन जरा हे काम मार्गी लागावं, याच्यासाठी जरा थोडं काहीतरी त्यांनी करावं असं आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ज्या रस्त्यावर, हा रस्ता पहिले डांबरी होता, म्हणजे डांबरी आहे आणि
त्याच्यावरती आता माती साचलेली आहे, पूर्णतः माती साचलेली आहे. म्हणजे या ज्या ठेकेदारांनी पाईपलाईनचं जे काम केलेलं आहे त्या कामामुळे या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे. या ठेकेदाराने जर काम झाल्यानंतर त्वरित ही माती काढून आणि हा रस्ता साफसूफ करायला पाहिजे होता, परंतु असं काही केलेलं नाही आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर येथील नागरिकांची मागणी आहे का लवकरात लवकर ठेकेदारांनी हा रस्ता साफसूफ करून पहिल्यासारखा करावा, जेणेकरून त्यांना होणारा त्रास हा कमी होईल. तसेच आपल्यासोबत फिरोज शेख पण आहेत. दोनच शब्द आपण जाणून घेऊया. फिरोज भाई, ठेकेदारांनी जळगाव नगर परिषदेच्या ठेकेदारांनी या पाईपलाईनचं काम केलेलं आहे या ठिकाणी आणि हा जो परिसर आहे हा ग्रामपंचायत आहे. आता याच्यामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होतात. ठेकेदारांनी काम करत असताना या जे रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे, तर पाईपलाईन टाकलेली आहे, तर ग्रामपंचायतची परवानगी घेतलेली असेल किंवा नाही ते घेतली असेल आणि त्यानंतर जे काम सुरू केलं असेल तर ते काम केल्यानंतर त्यांनी जे रस्त्याची दुरावस्था केलेली आहे याकडे संबंधित ग्रामपंचायत सरपंच असो, ग्रामसेवक असो, संबंधित विभाग अधिकारी असो, त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे होता. त्यांनी लक्ष सुद्धा दिलेलं नाही. आपण काय बोलणार? मी फक्त एवढंच बोलू इच्छितो की जेव्हा पाईपलाईनचं काम चालू होता तर थोडासा नियोजनबद्ध केला असता तर बरा झाला असता. कारण बघा, दोन लोक सांगतात 15 दिवसापासून इथं मातीचा खच पडलेला आहे. हा इथे जो रस्ता दिसतो डांबरी, अशाच पद्धतीचा रस्ता इथे होता. आता हा रस्त्याकडे बघितला तर हा रस्ता डांबरी आहे का मातीचा आहे असा आपल्याला प्रश्न पडलेला आहे. आणि नागरिकांना या रस्त्याचा खूप त्रास झालेला आहे. समोर पावसाळा आहे, पावसाळ्यावरून या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना, अनेक दुचाकी स्वारांना खूप त्रास होणार आहे. आणि ठेकेदारांनी आता एवढं तर केलेलं आहे, पाईपलाईन तर टाकलेली आहे. आता शेवटची कृपा त्यांनी एवढी करावी का रस्ता लवकरात लवकर पूर्ववत करावा, पूर्वीसारखा स्वच्छ करावा, पाण्याचे टँकर आणून रस्त्यावर साचलेली माती दूर करावी आणि जी मातीचा ढिगारा पडलेला आहे त्याची पण थोडीशी लेवल केली तर येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी होईल अशी माझी मागणी आहे. या रस्त्यामुळे आपल्याला काही त्रास आहे किंवा नाही? आता पाणी पडला तर भरपूर त्रास होईल ना, चिखल वगैरे होणार आहे. खड्डा पडला तिथे आज सकाळी ट्रॅक्टर अडकलेला आता तिथे दगड टाकून ठेवले तर गाडी जाताना येता गाडीने ते खराब होणार आहे. गाडी वगैरे भरपूर अटकणार आहे. रस्त्याने परत जसला तसा बनवून दिला तर प्रत्येकाला त्रास होणार आहे. इथं किती दिवस झाले हा रस्ता असाच आहे आणि याकडे ठेकेदार दुर्लक्ष करतो? याला किती दिवस झाले? महिना झाला. 1 महिन्यापासून हा रस्त्याची ही परिस्थिती अशीच आहे. याच्यावर माती साचलेली आहे. महिना झाला, ठेकेदार या ठिकाणी दुर्लक्ष करतो, ठेकेदार या ठिकाणी येत नाही. कॅमेरा दाखवा. या ठिकाणी बघा, हे थोडासा पाणी फक्त पडलेलं आहे आणि या रस्त्याची काय परिस्थिती झाली आहे. या मातीवर जे पाणी साचलेलं आहे, या थोड्याशा पाणीमुळे इथे अपघात होऊ शकतो. अपघाताची दाट शक्यता आहे. आता 2-4 दिवसातच पाणी म्हणजे पावसाची सुरुवात होईल. त्या पावसामध्ये ह्या जी रस्त्याची परिस्थिती अतिशय दुरावस्था होईल आणि चिखल जे आहे या ठिकाणी साचणार आहे. तर आपण समजू शकतो का अपघात होण्याची शक्यता वाढेल. परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होतो, आपल्याला पण होत असेल. आपण काय बोलणार? सगळ्यांनाच होते या गोष्टीचा, सगळ्यांना माहिती आहे, सगळे डोळ्यासमोर बघत आहे. आता कालच तिथं पडलेलं आहे त्या पाण्यात बघा. कालच एक स्कूटी लेडीज होती ती स्किट झालेली आहे. त्याच्यामुळे आता काय सगळ्यांसोबत आपल्याला काही बोलता येत नाही. सगळे बघत आहेत, कोणी विचार करत नाही. त्याच्यामुळे आपण बी काही बोलू शकत नाही. आपण कुठेतरी मागणी केली असेल किंवा ठेकेदाराला काहीतरी आपण बोललो असेल ना का बाबा रस्ता लवकर करून घ्या, असं काय आपण मागणी केली का कुठे? सगळ्यांना म्हणलं होतं का हे व्यवस्थित करून घ्या, पण कोणी अजूनही काही केलं नाही. आणि याचा विचार कोण करतील नाही करतील हे त्यांच्या हिशोबावर आहे. आता शेवटी आपण किती म्हणून बोलणार? या ठिकाणी हे नागरिकांची भावना आपण समजून घ्यायला पाहिजे. यांची भावना अशी आहे का ते स्पष्ट बोलू शकत नाही, पण आपण बोलू शकतो का सामान्य गरीब नागरिकांकडे लक्ष देणारा या ठिकाणी कोणीच नाही.